पहा एक प्रॉब्लेम आहे मॅथ 2 मधलं टेस्टमधलं सगळ्यात शेवटचा प्रॉब्लेम जे दिलं होतं ओपन एंडेड प्रॉब्लेम. प्रॉब्लेम कसा आहे हो या ठिकाणी काय म्हटलं ट्रायंगल ABC in triangle ABC segment MN divides segment MN parallel to the AC. Segment MN divide the triangle ABC into two part equal in area. Determine AM upon MB. त्याची फिगर कशी द्यायची हो सगळ्यात पहिले तर काय म्हटलं इन ट्रायंगल ABC हा एक ट्रायंगल मी ड्रॉ करतो. दिस वन इज अ ट्रायंगल. आता ट्रायंगल मध्ये सेगमेंट MN इज पॅरलल टू द AC. समजा MN इथे जर मी काढली MN जर मी या ठिकाणी काढली MN ही कोणाला पॅरलल AC ला ओके म्हणजे ट्रायंगल ABC ट्रायंगल असणार आहे ठीक आहे अकॉर्डिंग टू द गिवन ही झाली फिगर. त्यानंतर काय म्हटलेलं आहे segment MN divides the triangle ABC into two part equal. That means the segment MN divides the triangle into two equal part. two equal area. या दोघांचा एरिया इक्वल आहे कोणता म्हणजे या ठिकाणी हा जो आहे ट्रायंगल ABC चे दोन तुकडे झाले दोन पार्ट झाले कोणते कोणते झाले एक झाला ट्रायंगल MBN हा एक पार्ट झाला आणि दुसरा पार्ट झाला क्वाड्रिलॅटरल AMNC ठीक आहे हे दोन पार्ट झाले म्हणजे हा एक पार्ट ओके आणि एक झाला हा पार्ट ठीक आहे. तर हे दोन्ही पार्ट इक्वल एरियाचे आहे त्याचा एरिया इक्वल आहे ठीक आहे. तर याच्यावरून मला AM upon MB फाइंड आउट करायचा आहे. AM upon MB म्हणजे AM upon MB या रेशोची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता याला सिम्प्लिफाय कसं करायचं पहा सगळ्यात पहिले तर जी गोष्ट मला फाइंड आउट करायची आहे AM upon MB किंवा MB upon AM निघालं तर AM upon MB मिळते. तर या ठिकाणी आपल्या डोक्यात लगेच क्लिक होतं की MN आणि AC जर पॅरलल आहे तर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम BM अपॉन MA म्हणजे AM ठीक आहे. याचाच काय करायचा इन्व्हर्टेड म्हणजे उलटा करू म्हणजे यालाच AM अपॉन MB बरोबर आहे. आता पण या ठिकाणी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम मध्ये या रेशोची अशा पद्धतीने व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपल्याला AM आणि MB या दोन्ही सेगमेंटच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या पण ते पॉसिबल नाही. हो आपण याला कोणत्या पद्धतीने फाइंड आउट करता येईल तर सगळ्यात पहिले तर हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल आहे कोणते ट्रायंगल AMC आणि ट्रायंगल BMN कोणते कोणते ट्रायंगल म्हटलं मी पहा ट्रायंगल इथून सुरू होतो BMN आणि ट्रायंगल BAC हे दोन्ही ट्रायंगल आणि आपल्याला माहिती आहे दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल तर त्याच्या सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबरीत असतो बिकॉज ऑफ द प्रॉपर्टी बिकॉज ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल ठीक आहे. आता त्याच्यावरून आपण या रेशो पर्यंत कसं जाऊ तिथे रेशोची व्हॅल्यू लागेल तर रेशोची व्हॅल्यू आपल्याला या गोष्टीने देते ट्रायंगल ABC सेगमेंट MN डिवाइड द ट्रायंगल ABC इनटू टू इक्वल पार्ट हे दोन्ही पार्ट इक्वल आहेत अशा म्हणजे या ठिकाणी सगळ्यात पहिले लिहितो सोल्युशन स्टार्ट करतो. हियर एरिया ऑफ triangle BMN is equal to area of quadrilateral या ट्रायंगलचा एरिया आणि या क्वाड्रिलॅटरलचा एरिया AMNC
AMNC हे दोन्ही एरियाज काय इक्वल आहे हे दिलेलं आहे. काय दिलेलं आहे. आता बघा ट्रायंगल ABC चा एरिया कसा आहे. ट्रायंगल ABC चा एरिया जर आपण विचारत होतो we here but here area of triangle ABC is equal to ट्रायंगल ABC चा एरिया किती आहे. ट्रायंगल ABC चा एरिया म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल BMN प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल AMNC है या पूर्ण ट्रायंगलचा एरिया म्हणजे या दोन हा ट्रायंगल आणि या क्वाड्रिलॅटरलचा एरिया किती सम है. म्हणून या ठिकाणी सो देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to area of triangle BMN plus area of triangle ABC is equal to area of triangle BMN आणि प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल AMNC. आता या क्वाड्रिलॅटरलचा एरिया आणि याचा एरिया सारखाच आहे म्हणून या क्वाड्रिलॅटरलच्या एरिया ऐवजी काय टाकतो मी एरिया ऑफ ट्रायंगल BMN. ओके म्हणजे याला लिहिता येते एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to हे दोन्ही एरिया सारखेच आहे एकच एरिया आहे सो ट्वाइस द एरिया ऑफ ट्रायंगल BMN. ओके आणि याला मला लिहिता येते सो देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन हा ट्रायंगल BMN खाली आणतो एरिया ऑफ ट्रायंगल BMN is equal to काय केलं हा इकडे डिवाइड झाला सो दॅट इज काय होईल इथे 2 याचा डिनॉमिनेटर काय असते म्हणजे किती 1. याला मी स्टेटमेंट नंबर 1. आता बघा हे दोन्ही ट्रायंगल कोणता ट्रायंगल ABC आणि BMN हे दोन्ही ट्रायंगल च्या एरियाचा रेशो मिळाला आणि एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या रेशो एवढा असतो पण केव्हा जेव्हा ट्रायंगल हे सिमिलर असेल तर है की नाही. जर ट्रायंगल सिमिलर नसेल तर या गोष्टी पॉसिबल नाही. एक मिनिट मी थोडासा बदल करतो याच्यात. बदल म्हणजे काय हा BMN लिहिला आहे BMN तर BAC लिहितो तर ABC च्या ऐवजी काय लिहितो BAC म्हणजे 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसार लिहितो. BMN चा करस्पॉन्डन्स कोणासोबत आहे BAC सोबत BAC ABC म्हणजे BAC. ओके म्हणजे समोर तुम्हाला अडचण होणार नाही दॅट इज BAC. इथे सुद्धा BAC लिहायचं. आता या ठिकाणी याला स्टेटमेंट नंबर 1 म्हणतो. पुन्हा एकदा या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला मिळाला पण दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या सोबत केव्हा असतो जेव्हा ट्रायंगल सिमिलर असेल तर. दॅट मीन्स द रेशो ऑफ एरिया ऑफ similar triangle is equal to the ratio of square of its corresponding side. For that we have to prove first of all both triangles are similar to each other. ही प्रॉपर्टी यूज करायसाठी सगळ्यात पहिले तुम्हाला दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करायला लागेल. सिमिलर प्रूव्ह हियर इन ट्रायंगल BAC and the triangle BMN. ट्रायंगल BAC आणि ट्रायंगल BMN मध्ये दोन ट्रायंगल सिमिलर कसे दाखवायचे पहा. BAC चा हा अँगल ओके दिस वन आणि BMN चा हा अँगल हे दोन्ही अँगल एकमेकाला कॉन्ग्रुएंट आहे बिकॉज ऑफ द करस्पॉन्डिंग कारण की MN ही AC ला काय पॅरलल आहे. हियर लिहितो या ठिकाणी हियर अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल BMN बिकॉज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. ओके तसंच अँगल जसा BAC याला कॉन्ग्रुएंट आहे BMN ला तसाच BCA म्हणजे हा अँगल BCA हा सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे कोणाला BNM ला. म्हणून या ठिकाणी लिहितो अँगल BCA इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल BNM बिकॉज ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल. ठीक है सो देयरफॉर आता बघा देयरफॉर ट्रायंगल BAC तो
कोणता ट्रायंगल BAC हा काय सिमिलर राहील कोणाला ट्रायंगल BMN ला ट्रायंगल BMN कोणती टेस्ट बाय अँगल टेस्ट आता पहा हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर झाल्याबरोबर दोन ट्रायंगल सिमिलर झाले because of the angle test. So therefore I can write here जर दोन ट्रायंगल सिमिलर असेल so therefore area of triangle BAC upon area of triangle BMN is equal to both triangles are similar to each other. Both triangles are similar to each other, so then the ratio of their areas we can write the ratio of square of its corresponding side. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर येईल. सो देयरफॉर BA ची करस्पॉन्डिंग साइड कोणती BM BA स्क्वेअर अपॉन BM स्क्वेअर. ओके याला मी स्टेटमेंट नंबर 2 म्हणतो. नाउ सी द स्टेटमेंट नंबर 1 and स्टेटमेंट 1 आणि 2 पहा. स्टेटमेंट 1 मध्ये काय म्हटलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल BAC अपॉन BMN किती आहे 2/1 आणि BAC अपॉन BMN ची व्हॅल्यू किती आहे BA स्क्वेअर अपॉन BM स्क्वेअर फ्रॉम स्टेटमेंट 1 and 2. So from 1 and 2 I can write here BA square upon BM square is equal to how much? That is 2/1. Okay. Now taking square root on both sides. दोघांचा स्क्वेअर रूट काढतो. That is BA square चा स्क्वेअर रूट BA upon BM square root चा BM 2 चा स्क्वेअर रूट 2 आणि 1 चा स्क्वेअर रूट 1. झालं नाही प्रॉब्लेम. काय प्रूव्ह करायचं आहे काय फाइंड आउट करायचं आहे मला AM upon MB फाइंड आउट करायचं आहे. AM upon MB नाही आहे ते काय मिळाला BA upon MB. याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सिम्प्लिफाय करता येते. मी 2-3 पद्धतीने सिम्प्लिफाय 2 पद्धतीने तरी करून दाखवतो. आता सगळ्यात पहिले BA एकदम शॉर्टेस्ट मेथडने थोडं वेळ करूया. सगळ्यात पहिले पण ते क्लिक झालं पाहिजे नाहीतर मग ही जनरल मेथड आहे. आता आपल्याला इथं BA च्या ऐवजी काय पाहिजे AM. आपल्याला माहित आहे BA म्हणजे काय हियर BA हे कसं लिहिलं हे लिहून टाकतोय फ्रॉम 1 and 2. ठीक आहे आता बघा आता BA म्हणजे काय BA इज इक्वल टू एक सेकंड त्याच्या अगोदर BA into 1 by cross multiplication that is BA is equal to BM into root 2 that is root 2 BM. ओके आता नाउ पण BA म्हणजे काय हा BA म्हणजे काय BM upon AM BM म्हणजे काय BM plus AM BM plus AM राईट. आणि किंवा साइड किंवा हे लिहित असताना आपल्याला जे प्रूव्ह करायचं त्या पद्धतीने लिहायचं. जसे ते MB आहे मी BM लिहिलं तर नंतर आपल्याला कन्फ्युजन वाढतं म्हणून त्याच पद्धतीने लिहायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे आता बघा BA म्हणजे काय लिहितो मी BA म्हणजे होते AM प्लस MB बरोबर आहे. या BA ची व्हॅल्यू टाकली मी AM प्लस MB. याचा रिझन लिहून टाकतो बिकॉज ऑफ BMA कोलिनियर आहे. ठीक आहे आता बघा इज इक्वल टू पहा BA च्या ऐवजी आपण या दोघांचं सब टाकलं आणि इथे लिहिलं रूट 2 BM बस झालं. ठीक आहे आता बघा हा MB म्हणजेच BM आहे बरोबर. हा राईट हँड साइडला घेऊन जातो म्हणजे AM प्लस MB होता तो राईट हँड साइडला गेला म्हणजे रूट 2 BM आणि हा काय मायनस MB. हा BM म्हणजेच काय MB म्हणून याला इथं आता MB करून टाकतो मी. ओके पहा सो देयरफॉर AM इज इक्वल टू MB कॉमन निघाला MB कॉमन निघाला म्हणजे काय बोललो MB कॉमन निघाला म्हणजे इथं उरला रूट 2 मायनस आणि MB कॉमन निघाला म्हणजे इथं राहिला फक्त 1.
ओके, काय फाइंड आउट करायचं आहे मला काय am अपॉन mb मला फाइंड आउट करायचं आहे. म्हणून हा mb जो आहे याला मल्टिप्लाय करेल तो इकडे घेऊन जातो. सो देअरफॉर am अपॉन mb इज इक्वल टू हा √2 - 1 तसंच राहिला, याच्या खाली डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे किती आहे 1. सो इट्स अ व्हॅल्यू ऑफ am अपॉन mb दॅट इज √2 - 1 अपॉन ही झाली याची व्हॅल्यू. ओके, कसं केलं लक्षात आलं? अरे वा, चला प्रूफ झालेला आहे, फाइंड आउट केलेला आहे, हेच त्याचं सोल्युशन आहे. इथून मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनं पुन्हा फाइंड आउट पूर्ण पाहून लक्षात घेऊन घ्या. ठीक आहे, या मेथडनी आपली ही जनरल मेथड आहे सबस्टिट्यूट करून टाकण्याची. तर दुसऱ्या एका मेथडनी त्याच्यात स्टेप्स भरपूर वाढलेले आहेत. मी याला थोडं शॉर्ट करण्याचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे, पहा कुठपर्यंत आलो आपण, इथपर्यंत आलो. ठीक आहे, पहा BA अपॉन MB इज इक्वल टू √2 - 1. पुन्हा फिगरला थोडंसं ऑब्झर्व करू आपण की BA म्हणजे हा पूर्ण आणि MB ठीक आहे. जर या BA मधून या पूर्ण BA मधून मी हा MB जर काढून टाकला मायनस केला तर काय होणार MB AM बरोबर आहे ना. आणि म्हणजेच या BA मधून हा BM काय करायचा मायनस करायचा. आता BA मधून BM मायनस करण्यासाठी कोणती तरी प्रॉपर्टी आपल्याजवळ अवेलेबल आहे, लास्ट इयरला शिकलेलो आहे, डिव्हिडंड बाय डिव्हिडंड म्हणून कसं येईल नाव BA मायनस BM अपॉन BM. आठवली डिव्हिडंड न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर ॲज इट इज इक्वल टू लेफ्ट हँड साइडला डिव्हिडंड यूज केला, राइट हँड साइडला करावा लागेल √2 - 1 अपॉन 1. नाउ BA अपॉन MB या BA मायनस MB म्हणजे काय होतं AM. सो AM अपॉन BM इज इक्वल टू √2 - 1 अपॉन 1. तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, तर हे आउट ऑफ टेक्स्टबुक प्रॉब्लेम, ओपन एंडेड प्रॉब्लेम आणि विशेष म्हणजे प्रॉब्लेम बोर्ड पेपरला विचारलेलं सुद्धा आहे टेक्स्टबुकमध्ये नसून सुद्धा. ठीक आहे, कारण की लास्ट पेपरला 3 मार्काचा हा टोटली आउट ऑफ टेक्स्टबुक असतो आणि विशेष म्हणजे ओपन एंडेड असतो. ठीक आहे.